आज आपण बनवूया मालवणी फिश करी। आपण आता चिलापी फिश धुवून घेऊ एकदम स्वच्छ पाण्याने व्यवस्थित साफ करून आणलेले, व्यवस्थित चिरा पण मारलेले त्याला बघू शकता तुम्ही। मधले पोट साफ करून घेऊ परत एकदा, आपण साफ तर केलेलेच आहे। पोटातली घाण व्यवस्थित साफ करून झाली फिशची, पण एक पाण्याने परत धुवून घेऊ। त्यासाठी इथे मी चिलापी घेतलेली 6 किलो, बघू शकता साईज पण तुम्ही कशी घेतलेली, आणि अख्ख्या ठेवलेले आहे मी चिलापी। इथं 2 नारळ घेतलेले, टमाटे घेतलेले, कांदे घेतलेले, चिंच घेतली, चिंचामध्ये पाणी टाकून आपण भिजत ठेवणार आहे। इथं लिंबू घेतलेले मी, लाल मिरची घेतलेली, ही आपण गरम करून हिची बारीक पेस्ट बनवून घेणार आहे। कोथिंबीर घेतलेली आहे, अद्रक लसूण मी व्यवस्थित कापून पाण्यात भिजत ठेवले, याची आपण पेस्ट बनवणार आहे। काजू घेतलेले, मगज घेतलेले आणि तीळ घेतलेले। चिलापी फिश मॅरिनेट करून घेऊ। मीठ, हळद, लिंबू, मसाला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊ। हळद, मीठ, लिंबू। फिश मॅरिनेट झालेली आहे, आपण अर्धा तास फिश अशीच ठेवून घेऊ। आता आपण खोबरं कट करून घेऊ। खोबरं कट करून झाले, खोबरं काढून घेऊ आणि आता याची मिक्सर जार मध्ये बारीक पेस्ट बनवून घेऊ। आपण आता ग्रेव्ही साठी कांदा कट करून, कांदा कट करून झालाय ग्रेव्ही साठी, आपण कांदा काढून घेऊ। आपण ग्रेव्ही साठी टमाटर कट करून घेऊ। टमाटे कट करून झाले, टमाटे काढून घेऊ। पाणी, पाणी आपलं गरम झालेलं आहे। इथे मी काही खडे मसाले घेतलेले, दालचिनी, तेजपत्ता, स्टार फूल, जायपत्री आणि लवंग। कांदा टमाटर कट केलेला। आपण ग्रेव्ही ही बॉईल करून घेतोय। एक तीळ, मगज, काजू तुकडा, हळद। गिरेवीला चांगली उकळी येऊस तर अशीच आपण बॉईल करून घेऊ चुल्यावर अर्धा तास। पाऊण तास झालेला आपल्या गिरेवीला, मस्त उकळी पण आली आणि शिजली पण आहे। आपण आता ग्रेव्ही काढून घेऊ, जाळीमध्ये ग्रेव्ही काढून घेऊ। पहिले आपण थंड होऊन देऊ, अर्धा तास थंड झाल्यानंतर आपण त्याची पेस्ट बनवून घेऊ। मी इथं बॉईल करून घेतलेली बघा, त्याचं पाणी पण काढून घेतलेलं। आता याचे मिक्सर जार मध्ये बारीक पेस्ट बनवून घेऊ आपण आता अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेऊ। आपण आता भाजीसाठी बारीक कांदे कट करून घेऊ। कांदे कट करून झाले, आता आपण कांदे काढून घेऊ। आता आपण भाजीसाठी टमाटर कट करून घेऊ। टमाटे कट करून झाले, आपण आता टमाटे काढून घेऊ। जिरे, मोहरी, कढीपत्ता, बारीक कापलेला कांदा। कांदा हलका ब्राऊन होतो तर आपण कांदा परतून घेऊ। कांदा ब्राऊन झालेला आहे, आपण आता त्याच्यामध्ये टमाटे घालून घेऊ। 2 मिनिटं टमाटे आपण परतून घेऊ। अद्रक लसूण पेस्ट, 5 मिनिटं आपण परतून घेऊ, कच्चापणा जावस तोपर्यंत। ओल्या नारळाची पेस्ट 2 मिनिटं परतून घेऊ आपण। लाल मिरची पेस्ट व्यवस्थित परतून घेऊ आपण। मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। धना पावडर, काश्मीरी लाल मिर्च पावडर, हळद, गरम मसाला, किचन किंग, मीठ, मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ। कांदा, टमाटर, मगज, काजू कनी, तीळ यांची आपण पेस्ट घालून घेऊ। व्यवस्थित मसाल्यांमध्ये ग्रेव्ही आपण मिक्स करून घेऊ। चांगलं तिला तेल सुटस तर आपण ग्रेव्ही अशीच परतून घेऊ। तिला छान अशी तर्री पण आलेली आहे, ग्रेव्ही रेडी झालेली आहे। आपण आता त्यामध्ये चिंचेचं पाणी घालून घेऊ। गरम पाणी, जिरा पावडर, भाजीला उकळी येऊस तर आपण अशी शिजवून घेऊ। त्यानंतर याच्यामध्ये चिलापी मासे टाकून घेऊ। बघू शकता ग्रेव्हीला छान अशी उकळी पण आलेली आहे। आता त्यामध्ये चिलापी मॅग्नेट केलेली आपण घालून घेऊ।
व्यवस्थित मिक्स करून घेऊ. मासे शिजायला काही जास्त टाइम लागत नाही. आपण फक्त कमीत कमी 15 मिनिटं हे मासे वाफेवर शिजून घेणार आहे. कोथिंबीर. आपली मालवणी फिश रेडी झालेली आहे. आपण आता सर्व करून घेऊ.